बुलढाणा जिल्हा पोलीस दलासाठी 133 उमेदवारांची भरती प्रक्रिया जी आहे आज बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर सुरू आहे। सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने सर आहेत। त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, काय सांगाल, भरती प्रक्रिया जी आहे ती सकाळपासून सुरू आहे। किती विद्यार्थी आलेले आहेत आणि कितींना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं? 133 वेकन्सीज आहेत जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यासाठी 10,236 आवेदनपत्र आले आहेत। आता आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे 19 तारखेपासून सकाळी 5 वाजेपासून 500 लोकांची बॅच आम्ही घेतो आहे रेग्युलर। तर 500 पैकी 330च्या आसपासचे लोकांनी रिपोर्ट केला आहे। काही लोकांना दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा टेस्ट असतील तर ते त्या टेस्ट करून येतील, कदाचित नंतर रिपोर्ट करतील। सकाळपासून सुरू आहे तर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करतोय आपण आयडेंटिटीसाठी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतो आहे। 1600 मीटर याच्यामध्ये रनिंग आहे, 100 मीटर्सची रनिंग आहे, गोळा फेक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांची उंची छाती मोजून डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन आपण करतोय या ठिकाणी। सर, किती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे? कारण जिल्ह्यातील बरेचसे जवळपास 10,000 विद्यार्थ्यांनी इथं अर्ज भरलेला आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागतो आहे। सोबतच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करण्यात आल्या? 40 ते 45 CCTV कॅमेराज आहेत। त्या व्यतिरिक्त प्रत्येक इव्हेंटला हँडीकॅम्स आहेत आणि याच्यावरती रेकॉर्डिंग कंटिन्युअसली होत आहे प्रत्येक इव्हेंटचं आणि प्रत्येक कॅन्डिडेटचं। सिक्युरिटीच्या दृष्टीने 40-42 अधिकारी आहेत आणि 270 कर्मचारी आपण लावलेले आहेत। CCTV कॅमेराज ग्राउंडवर देखील लावलेले आहेत, जे सगळं सर्वेलन्स त्याचं सुरू आहे आणि कुठेही गैरप्रकार होणार नाही आणि ग्राउंडवर चोख बंदोबस्त आपण ठेवलेला आहे। त्या दृष्टीने डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, त्यानंतर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, इतर कुठलाही ज्याचा संबंध भरतीशी नाही अशा कुठल्या प्रकारची व्यक्ती इथे आतमध्ये येणार नाही या दृष्टीने आपण व्यवस्था ठेवलेली आहे। सर, मला सांगा की जे विद्यार्थ्यांना बऱ्याचशा आमिष दिले जातात की आमची पोलीस डिपार्टमेंटमध्ये ओळख आहे, आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ओळखीने त्या ठिकाणी भरती करू शकतो। अशा आमिषाला विद्यार्थ्यांनी बळी जाऊ नये त्यासाठी आपण काय नेमकं आवाहन करणार आहात? या संदर्भात आम्ही मीडियामधनं आवाहन केलेलं आहे ऑलरेडी, प्लस जाहिरात मत करतो आहोत। प्लस इथे जे कॅन्डिडेट्स येत आहेत या कॅन्डिडेट्सला ब्रीफिंगची सुरुवातीला होते। त्या ब्रीफिंगमध्येच आम्ही सांगतोय की या संदर्भामध्ये कोणीही तुमच्याकडे आलं आणि काम करून देतो म्हटलं तर पहिले त्याची माहिती आम्हाला द्या, कारण की असा प्रकार होत नाही, या गोष्टी मुळीच होणार नाहीत। खूप आशेने खूप कष्ट करून विद्यार्थी आलेले असतात आणि त्या कष्टाचं चीज कुठेतरी त्याच्या सिलेक्शनमध्ये होतं, परंतु असे प्रकार घडले तर चांगल्या मेरिटच्या प्रामाणिक मुलांची संधी ही जाते। म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की इथे भ्रष्टाचार होणार नाही, इथे दलाली होणार नाही, या गोष्टींकडे आम्ही कटाक्षाने लक्ष देतोय आणि कॅन्डिडेटला सुद्धा सांगितलं की आपण या गोष्टीपासून दूर राहावं, आम्हाला सांगावं। कर्मचारी अधिकारी यांचे ज्यांचे नातेवाईकही असतील भरतीमध्ये तर त्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की ते सुद्धा भरतीमध्ये त्यांनी अंडरटेकिंग दिलेलं आहे की आमच्या नातेवाईक भरतीमध्ये नाही आणि असतील तर ते लोक त्याच्या रिक्रुटमेंटच्या वेळेस किंवा इतर वेळेस ही लोक त्या रिक्रुटमेंटला ड्युटीवर राहणार नाहीत। निश्चितच सर, या ठिकाणी जे आहे बुलढाणा जिल्हा पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे आणि यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता CCTV कॅमेरे ग्राउंडवर बसवण्यात आलेले आहे व त्याच्या पूर्ण उपाययोजना जी आहे ती करण्यात आलेली आहे, अशी माहिती जी आहे पोलीस अधीक्षक यांनी आपल्याला आता दिलेली आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।